गुड मॉर्निंग. अगदी झाली का झोप नव्या नवरीची? झाली. छान. माता नाश्ता करायला घेते. काय करू? बासुंदी करायची ठरली आहे ना? अहो पण ते दुपारी ना, आता काय करू? कशी करणार आहेस बासुंदी? काय? बासुंदी कशी करणार आहेस? अहो दुधाची. पण दूध तर नासलं ना. काय? सगळं दूध नासलं. तुला सांगितलं होतं ना काल रात्री, फ्रीज मध्ये ठेव, जरा थंड झालं की फ्रीज मध्ये ठेव दूध. विसरलीस ना? नाही 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 नाही. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी चुका करायला सुरुवात. आई 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 मी फ्रीज मध्ये दूध ठेवलं. म्हणजे मी खोटं बोलते? म्हणजे मी सासूबाई बघताय का, लग्नाला 2 दिवस नाही झाले, खोटं बोलले, मी खोटं बोलले असं सांगते. आपलं किती जिव्हाळ्याचं नातं होतं सासूबाई. आई. कशी बोलतेय बघा. बघा बघा, ही बघा कशी बोलतेय, मी खोटं बोलतेय म्हणून. अहो नाही, तुम्ही नाही खोटं बोलत आहात, पण मी ठेवलं फ्रीज मध्ये अगं दूध मी रात्री. आता किचन मध्ये गेले तर ओट्यावर होतं, नासलेलं होतं. जा ना बघून ये ना. तुम्ही खोटं बोलतेय. पण मला नाही माहिती कोणी काढलं बाहेर दूध. मी ठेवलं होतं रात्री फ्रीज मध्ये. तोंडवर करून बोलतेस मी ठेवलं होतं? सासूबाई हिने ठेवलं होतं का दूध फ्रीज मध्ये? त्या कशा बोलणार आहेत? कशी बोलते बघा. त्या कशा अहो त्या बोलू नाही शकत. ठीक आहे, मी चुकीची आहे ना? हो असं मी. एक मिनिट. आई बास झालं. गैरसमज कर. बास झालं. तुझं म्हणणं आहे तू फ्रीज मध्ये दूध ठेवलं होतंस. हो, मी माझं म्हणणं आहे मी ते बाहेर बघितलं. आता काय करायचं? आपल्याकडे काय सीसीटीव्ही नाही आहेत ना, कोण चूक कोण बरोबर हे ठरवायला. आता याचा निकाल कोर्टात लागणार. काय? आई अहो दूध नासलाय फक्त. उभी राहा. अहो दूध नासलाय फक्त, कोर्टात कुठे जाताय? फक्त दूध नसलंय. याचा निकाल आता कोर्टातच लागणार. ताबडतोब कोर्ट इथे उभं राहिलं पाहिजे. अहो अहो बाहेर या ना जरा. बोलवलं लगेच ना. अहो अहो प्रिया काय झालं? अहो फक्त दूध नासलंय, आई कोर्टात जायचं म्हणतायत. काय? फक्त दूध नासलंय, आई ना सांगा ना. अगं आई बोलली कोर्टात जायचं. हो. मग जावं लागेल. काय? सायरन वाजला. कोर्ट बोलवा, कोर्ट बोलवा. काय चाललंय हे सगळं? अगं, हा वाजला तो सायरन, गेला तो माझा मामा. थोडं इकडे 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 जा. पकडी खेळताय घरात. आमच्या घराची एक पद्धत आहे, इथे छोटा मोठा मॅटर झाला ना की लगेच कोर्टात जातात. अहो दूध नासलंय, कोर्टात कशाला जायचंय? अहो अगं सोनू, ते कोर्ट नाही, हे फॅमिली कोर्ट. गुळगुळ हे कुटुंबाचा कोर्ट आहे. हे कसलं हा. कोर्ट? काय? काय झालं, सगळ्यांना वकील किंवा जज व्हायचं होतं, पण 12व्याच्या पलीकडे कोण गेलाच नाही, सगळे अलीकडेच राहिले. त्यामुळे त्यांच्या सगळ्या हौशीना घरातल्या घरात भागवून घेतात ते. कळेल. काय कोण आहे? जज कोण आहे? जज कोण आहे आज? जज कोण आहे? जज मी आहे. जज मी आहे. आज मंगळवार आहे, आज जज मी आहे. आज जज मी आहे म्हणजे? आमच्याकडे सगळं वारानुसार ठरतं. आज मंगळवार आहे ना, मग आजोबा जज होतील आणि आपल्याला सतवतील. पप्पा वकील असतील आणि मामाला आठवलं तर तो पट्टेवाला. मुस्कडत पट्टा घालून आलोय बघ की पट्टेवाला. याच्या यायला बनला का पट्टेवाला म्हणले की डायलॉगच काय बोला येत नाही मग. ए, ऐका की काय? मामा, तुम्ही म्हणा की पट्टेवाला आज. नाही नाही नाही, आज मंगळवार. किती वर्षांनी मला जज बनणार. मी नाही बाबा, मला मी जज नाही. मी जज आहे. चलो चलो चलो, दोनों बाजू के वकीलों को तौकीफ करो. म्हणजे वकील निवडा, वकील निवडा. मी वकील. केस कोणाची आहे? केस आई विरुद्ध माझी बायको. मी सुनबाईचा वकील. केस काय आहे? केस काय आहे? अहो दूध नासलंय आता ओट्यावरती. त्यांना वाटलंय की मी ते रात्रभर बाहेर ठेवले, पण रात्री मी ते फ्रीज मध्ये ठेवलं होतं. हो. मी सुनबाईचा वकील. मी सुनबाईच्या बाजूने केस लढणार. मला वकील वकील लागणार सुनबाई. सांगा. सांगणार सांगा, सगळं सांगणार. सांगा, सुनबाई. सुनबाई, मला तुझ्या बाजूने ही केस लढावी लागणार. लक्षात घे, काय आहे, गुळगुळे कुटुंबाचं एक कोर्ट असतं. त्या कोर्टात आता काय झालेलं आहे, तू गुन्हा केलेला आहेस मी बरोबर. गुन्हा नाही केला कुठला. मी शपथ, मी आतमध्ये ठेवलं दूध. मला पूर्ण विश्वास आहे. पण ही जी बाई आहे ना, ही फिर्यादी जी आहे ना, फिर्यादी, तिला मी ओळखतो. हो बाबा, म्हणजे काय? खूप जुनं चांगलं ओळखतो. मला माहिती आहे ती बाई कशी आहे. तिने मुद्दाम खोटी केस सुरू केली असणार. तू काळजी करू नको, तुझ्या बाजूने वकील म्हणून मी लढेन. जा. आम्ही लढणारच आहे असं, पण मला या बाईची नवरा म्हणून तिथे हात ठेवलाय दिसतंय.
या बाईची नवरा म्हणून जुनी उट्टी काढायचीच आहेत. मी बरोबर ही केस जिंकवतो तुला, तू काळजी करू नको. असं बोललं तर ती सगळं कळलं मला, कळलं ना? तिच्याकडेच जा तुम्ही. मला तसंही असा लेचापेचा वकील नकोय, कळलं? मला नकोय तुम्ही वकील. मला पण तुझ्या वकील होण्यात काही रस नाहीये. तुमची पोच कुठपर्यंत आहे ना, ते इथे सगळ्यात जास्त मला माहितीये. हा, असू दे. आई, वेगळं आहे ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे, मी तुझा वकील, फक्त मला फी द्यावी लागणार. 1 मिनट. कोर्ट के दौरे में कान में फक्तगू करना मना है. असला बोलता हो हिंदीत. गुफ्तगू असतं ना ते, फक्त गु काय असतं. उगाच हिंदी सिनेमातलं कोर्ट सादर करतात, वास्तवात असं नसतं. कोर्ट शांत असतं. तुम्ही जरा गप्प बसावं बाबा, थांबा जरा. मी करणार. मी हा, माझं करा, करणार. वाटेल ते करा. ही फी किती द्यावी लागेल? पैसे नसतात ग द्यायचे. आता सगळ्यांसाठी बासुंदी बनवशील ना, 4 वाट्या जास्त दे मला टेबला खालून. आपल्याला शुगर आहे विसरतायत वाटतं हे. मी माझ्या अशी बोलतोय, कोणी मध्ये बोलायचं नाही. ऑर्डर ऑर्डर. तू का बोलला? काय झालं मग? मी जज आहे ना, तू का बोलला? बोला की तुम्ही. मला बोलायचं ऑर्डर. अरे तुम्हाला बोलायचं म्हणजे लगा किती उशीर झाला, इथं भुका लागल्या त्या कधी बसणं. एक तर सकाळ सकाळ कुठल्या माकडानं बोलावलंय कोर्ट. मी बोलावलं, तुझ्या बहिणीने बोलावलं. अरे तायडो, हा. मला वाटलं दाजीने बोलावलंय काय. दाजीला माकड म्हणशील का रे? आतच. सॉरी सॉरी. कोर्ट के दौरे में तुम ऐसा घरगुती मैटर नहीं करने का, ये कोर्ट है. अहो पण आता ऑर्डर ऑर्डर. माझं आहे ना ते. माझं कशाला घेतो तू? खेळा आला होता वर, ते आपटला ऑर्डर ऑर्डर आपोआप आलं. आपण आता घरातच आहोत ना, मग घरगुती मॅटर अजून कुठल्या घरात जाऊन सॉल्व्ह करायचे? आता हे कोर्ट आहे. कोर्ट संपलं की घर होईल, घर संपलं की परत कोर्ट होतं. असं सगळं चालूच राहतं. ह्यात कोर्ट आहे. हा, 2 दिवस काढलेस ना की आमची सवय होईल तुला. ए साइलेंस. फिर्यादी कौन है? मी आहे. तोहरा वकील कौन है? काय बिहारचे आहात? नाहीतर काय. पप्पा हे पवन सिंगचा पिक्चर बघतात आणि जज होता तिथे. हाच रमेश, मी इथे ये. हा माझा वकील आहे. हा तुझा वकील? आई आई आई, पण मी माझ्या सुंदर बायकोच्या विरुद्ध कसा बोलू शकतो? तुझे बाबा त्यांच्या सुंदर बायकोच्या विरोधात बोलतायत ना. कोर्ट के दायरे में खोटा बोलने का नहीं. कोण खोटा बोलला? हा स्वतःला सुंदर बोलला. बाबा, हा बोलला म्हणजे काय पहिलवान आहे आमचा तायड्या. आहे. काय बोलताय? हाच माझा वकील आहे. ओके ठीक है, जो कुछ बोलना है ये कोर्ट के घरघंटा में आके बोलिए. कुठला घरघंटा असतो, कटघरा असतो तो. कटघरा में आके बोलिए. चलो हा माणूस शेवटी न्याय देणारा की मसाला? जल्दी जल्दी. कुठे? मी काय ये लाओ. चिडल्यात? पहिला कसम घे. ये घे दे. चलो तिकडे. हे काय? कळेल तुला. कसम घे. ये कसम घेते सासूबाईंची, जे बोलेन ते खरं बोलेन. सासूबाईंची कसम? काय झालं, ही जिवंत होती ना त्यावेळी आम्ही सगळे हिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायचो. एके दिवशी सगळ्यांनी हिच्या डोक्यावर घेऊन कुणीतरी खोटी शपथ घेतली आणि गेली. त्यानंतर 100 कोट भरवले, अजून सापडलं ना कोणी खोटी शपथ घेतली होती. अरे काय बाबू. मिलॉर्ड केस सुरू करा. सुरू करा. विषय काय आहे? सुनबाईंनी दूध नासवलंय. सुनबाईला जन्मटेप. चलो. पण मी नाही. आंबा पूर्ण ऐका. आमच्या घरी बासुंदी करायचा बेत होता. आईच्या काय बास. वासुंदीच्या नावावर कॅरेक्टर विसराल. व्हीलचेअर कशासाठी दिली आहे? यार मी कशाला दाखवतो एवढा वेळ? आज बासुंदी माय लॉर्ड, आज बासुंदी करायची म्हणून काल रात्रीच मी 3 लिटर दूध तापवून ठेवलं होतं. सुनबाईनं स्पष्टपणे सांगितलं होतं की जरासं गार झालं ना की फ्रीज मध्ये ठेवून द्या. पण काय झालं, त्यांनी काही लक्षात ठेवलं का? अहो पप्पा, 10 मीटर मध्ये जायचं सगळे. किंचाळताय कशाला? एकदम हे झालं. माय लॉर्ड, मी माझ्या आशिलाला कटघऱ्यात बोलवू इच्छितो. कटकरात या अश्लील. अश्लील आहे का ते? अश्लील असतं ना बाबा. कशाला रे मंगळवार त्यांना जज करता? शपथ घ्यायला फोटो द्या तिकडे. हा, हे घ्या. शपथ घे. शपथ. बस एवढंच. बरं ठीक आहे, हरकत नाही. हा, माझे असील कटघऱ्यात यायचं आहे. इथेच ना? हा. मिलॉर्ड, माझ्या अशिलाचा चेहरा बघा. गोड आहे. माझ्या अशिलाचा चेहरा बघा, त्यांचे पापभिरू डोळे पहा, त्यांचा निरागस गोड सोज्वळ चेहरा पहा. तुम्हाला वाटतं की हा गुन्हा करतील? नाही. रमेश, सॉरी. अर्धा तिकडे अर्धा इकडे थोडं. आणि त्याविरुद्ध हा चेहरा बघा,
चेहऱ्यावर आरेरावी, डोळ्यात माज, अंगात मस्ती. मी 200% सांगतो, ह्या बाईने माझ्या शिलावर खोटी केस टाकलेली आहे माय लॉर्ड. मलाही मान्य नाहीये. आई तू थांब, फक्त डोळे बारीक कर, नाही तर केस हरू आपण. सोजवळ वाटलं पाहिजे. थांब माय लॉर्ड. ओरडू नका. माय लॉर्ड, मला आरोपीची उलट तपासणी घ्यायची. मॉकड्रिल. मॉकड्रिल नाही हो, प्रोसीड. मॉकड्रिल काय? प्रोसीड. कमॉन रमेश. लवकर निघा, लवकर निघा. रिया, तू ते फ्रीज दूध मध्ये काल रात्री तू ते दूध फ्रीज मध्ये ठेवलंस का? हो अहो, काल रात्री नाही का तुम्ही खोलीत आलात आणि मग कडी लावलीत आणि मग अंधार केलात आणि मग मी तुम्हाला थांबवलं आणि म्हटलं थांबा जरा, मग मला दूध ठेवून यायचंय फ्रीज मध्ये आणि तुम्ही पटकन जवळ ओढलत आणि काय म्हणालात, कशाला मरायला ते दूध ठेवायचं आता, तू जाऊ नकोस म्हणालात की यांचं नाही? काहीतरी चालू आहे. अरे बाप आहे का कोण आहे? स्वतःच लावून दिलंय ना. काय बोलताय? म्हणालात कारवाई कारवाई. तुम्ही सांगा ना. हो हो, मी तुम्ही सांग- म्हणालो मी खोलीतनं बाहेर गेले यांनी पाहिलं. येस येस येस, मी माझ्या नवऱ्याने पाहिलं मी खोलीतनं बाहेर येस गेले. मी नवऱ्याने पाहिलं बोलते, नवऱ्याला मरेपर्यंत फाशी द्या. मी आहे तो नवरा, मी आहे. थांबा, अजून सुरू आहे ना सगळं, अजून पूर्णत्वाला नाही गेले, अजून आहे. थांबा. तू दूध फ्रीज मध्ये ठेवलंस हे आम्हाला कळणार कसं? कळणार कसं? पुरावा काय आहे? पुरावा काय? पुरावा द्या. हो आता एक मिनिट मिलॉर्ड, 1 मिनिट. पुरावा नाहीये म्हणून एवढं सगळं चाललंय ना. केस क्रमांक 1998, अहो, इडली पीठ वर्सेस चहा. तेव्हाही पुरावा नव्हता आपल्याकडे. तो विषय काढायची काहीच गरज नाहीये, त्याचा इथे संबंध नाहीये. संबंध आहे. तालुक आहे माय लॉर्ड, तालुक आहे. वैभववाडी तालुका आहे, सिंधुदुर्ग जिल्हा आहे. नाहतोडा एकदा तोंडावर मारून बघा बरं. काय करता तुम्ही? तालुक आहे म्हणालोय का मी? तालुक आहे. संबंध आहे. नाहीये. संबंध आहे. नाहीये. तालुक आहे. नाहीये. कालवा करू नका. ऑर्डर. मला दे ना, मला करू दे ना. तुम्ही करा, तुम्ही करा. मुद्दा आहे केस क्रमांक 1998 म्हणजे इडली पीठ वर्सेस चहा. त्यात काय झालं होतं ईशाबाई, ते प्लीज कोर्टासमोर सांगा. एवढं काहीच झालेलं नव्हतं. नवीन लग्न झालं होतं, 2च दिवस झाले होते लग्न होऊन. घरात तेवढी पाहुणे मंडळी होती, मला घराचं किचन कशाची सवय नव्हती. ते इडली पीठ मला दूध वाटलं आणि मी त्याचा चहा केला. एकदाच झालं पण. आता आठवलं. त्यानंतर आज तागत मी इडली खाल्ली नाही आणि चहा फक्त कोरा प्यायलोय. मी नवी नवरी होते बाबा तेव्हा. अरे ना, तुला ओरडू नको, मारीन मी. मला आनंद झाला बाबा. दॅट्स ऑल माय लॉर्ड, दॅट्स ऑल. चल तर द्या. ओके. एप्रिल मे 1999. बाबा 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 अरे तुम्ही बसलेत बरेच असं दे. अरे पण केस 1998 ची आहे. सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की जर तेव्हा माझी बायको नवी नवरी होती, तसंच माझ्या मुलाची सुद्धा बायको यावेळेस नवी नवरी आहे. ए, काय नवीन नवरीला का काय सांगताय? पहिलं माहेरात होती की नाही लग्नाच्या आधी, तेव्हा पण सीएम कांड केलं होतं. एकदा चहा मध्ये दूध बनवून फिनाल टाकलं होतं. बसतो का तू? बस. केसरी ओपन करा, केसरी ओपन करा. म्हणजे ह्याने टाकलं होतं. ही खोटं बोलत होती. एक मिनिट, आती होतंय. जुन्या केसचा काही संबंध नाहीये ह्या आहे. केसचा. तेव्हा पुरावा नव्हता म्हणून हिला सोडून दिलं होतं. केसरी ओपन करा. आता काय त्या आताच्या केसचं बोला, काय ते जुनी केस काढायची नाही. डराव, डराव. ऑर्डर आहे हो. मामा कोर्टाला मारलं, कोर्टाला मारलं. सॉरी, अरे मामा जरा गप्प बस जरा. सॉरी. हे बघा, आता मी खरंच दूध आतमध्ये ठेवलंय. मला मान्य आहे, पण जरी तिने ठेवलं नसेल तरी चूक होऊ शकते. कालच ही मुलगी स्वतःचा माहेरचा उंबर ठावलून या सासरी आलेली आहे. तिच्याकडनं चूक होऊ शकते. पण चूक नाही झालेली आहे बाबा. कोर्ट इज ऍक्शन. बाबा, थांबा ना हो. अरे कोर्टाची शुगर लो होते, आधी खायला द्या यार. ओय, अरे काल झाले म्हणून का दूध नाचवायचं होय? आयला का बासुंदी खायला मिळणार होती की नाही आज होय मामा? कधी खाल्ली नाही बासुंदी. दिवसभर माझ्या घरात चर 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 चरत असतो. ए चरत म्हणजे काय तुमच्या घरात खातोय काय? माझ्या तायडीच्या घरात खातोय काय? तुमचं काय हो? काढून दाखवतोय. दाखवा काढून.
दावतोस तुम्हाला दाखवा, काढून दाखवा. अरे बाकी सगळं सोडा, मी बोलतो एक जुनी केस आहे, प्रलंबित केस आहे. बायकोच्या भावाला घरात स्थान द्यायचं की नाही ती ऑर्डर केस- ऑर्डर. अरे मला करू दे ना यार. बाबा तुम्ही करा, धरा, तुम्ही करा, मी जे मला करू दे ना. एकदाच करा. ऑर्डर ऑर्डर. काय बाबा निकाल लावा आता काय ती. काय निकाल लावा? अरे मी बोलू. मी निकाल लावेन, पण आधी काय ते पेशाब करा. नका ना बोलू. पेश करा, पेश करा असतं ते. आता काय पेश करायचंय माय लॉर्ड? काय? आखी केस कोर्टासमोर उभी आहे. काल रात्री माझ्या शिलासोबत फिर्यादींचा वकील बेडरूम मध्ये होता. बाबा माझं लग्न झालं, मी तिचा नवरा आहे. पण होता ना, होता ना तिकडे होता. त्यामुळे आमच्याकडे एक प्रत्यक्षदर्शी आहे, एक साक्षीदार आहे, ज्याने पाहिलेलं आहे की माझ्या सुनेने ते जे भांड होतं दुधाचं ते फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे. अमान्य आहे. मला हे अमान्य आहे. बोल ना काहीतरी. एक मिनिट, I object. माझा वकील योगायोगाने तुमच्या आशिराच्या बेडरूम मध्ये काल होता. आई योगायोगाने ठरवून होतो. आमचं लग्न झालंय, मी ऑफिशियली आत होतो. बस तू जरा आता बोल तरी काहीतरी, नाही तर मला तरी बोलू दे. एक मिनिट. माझ्या वकिलाने जरी बघितलं असेल की ती रूम मधनं बाहेर गेली, ती म्हणाली असेल मी दूध ठेवते आतमध्ये, पण ती खरंच जाऊन दूध ठेवून आली का, याचा पुरावा काय? याचा पुरावा काय मला माहिती नाही, पण आमचा अशील घरात नवीन आहे, त्याला काहीतरी एक मिनिट पुरावा आहे. पुरावा आहे, आहे. पुरावा? माय लॉर्ड, कोर्टाने मला 2 मिनिटं द्यावी. 2 मिनिटं. बाई 10 मिनिटं घ्या. वाव. लवकर येऊ नका, तोपर्यंत कोर्टाला पोहे द्या. कोर्टाची शुगर. नाही बाबा, तू तिला काय जाऊ दिलं नाही, बाबा? एक मिनिट. कुणी किचन मध्ये जायचं नाही. अरे. किचन मध्ये फिर्यादी पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे. अरे कोर्टाला चक्कर येईल. कोर्ट पडलंय त्याच्या करून तरी चालेल. ती कशी आत गेली मग? माय लॉर्ड, हे बनियान मला कपड्यांच्या बदलीत सगळ्यात खाली सापडलंय. ह्याच्यावरती साईचा मोठा डाग आहे. ज्या कोणी हे बनियान परिधान केलं आहे त्याने रात्री जाऊन ते दुधाचं पातेलं बाहेर काढलं आणि साय खाण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. त्यानेच ते पातेलं तिकडे ठेवलंय आणि तो विसरलाय आणि माझी चूक नाहीये. येस, हा बनियान द्यायचा आहे. त्याला मरेपर्यंत फाशी द्या आणि कोर्टाला पोहे द्या प्लीज. बाबा हा घरात एवढं मोठं बनियान तुमचंच आहे. आता पहिलं फाशी देऊ की पोहे देऊ? अपराध मान्य. अरे अपराध मान्य. नाही बाबा जर तुम्ही अपराध केला तर मग कोर्ट कशाला भरवलं? सांगायचं ना आधीच. नाही, आता काय झालंय माहितीये का, जज आहे तोच दोषी निघाला आहे. हा. त्यामुळं ह्या केसचा निकाल हे जज काय देऊ शकत नाही. नाही बरोबर. देऊ आजचा निकाल पट्टेवाला देईल. चालेल, मान्य 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 मान्य. ह्याच्या पुढं दर मंगळवारी कोर्टाला सुट्टी. अरे माझा मंगळवारच असतो पण. नाही नाही, आणि तुम्ही आयुष्यभर कवाच जज होऊ शकत नाही. फायनल करून टाका. अरे असं काय, माझा मंगळवार असतो ना फक्त. नाही 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 आता काय नाही. लिहून घ्या सही करायचं कडनं. काहीतरी घ्या, त्याच्यावर तरी घ्या, सही घ्या. सॉरी, मी खरंच ठेवलं होतं, पण मी तुम्हाला खूप बोलले का हो? सॉरी काय अगं, चुका होतात ना, काय हरकत आहे. चल आपण नाश्ता करायला घेऊया. पोहे करू? दूध मागवूया ना. आणि या हो, मी आणू. कोर्टाला खायला द्या रे. एक मिनिट, आहो दूध आणा जरा. जा खालून दूध घेऊन ये जा. कोर्टाला खायला द्या. सही साठी कुठे? कोर्टाला खायला द्या ना. खायला द्या. सगळं